नमस्कार, मी प्राजक्ता धर्माधिकारी एबीपी माझामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। उभ्या महाराष्ट्राचं प्रेरणास्थान असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती। आज शिवनेरी किल्ल्यावरती मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवजयंतीचा खास कार्यक्रम घेण्यात येणार आहे। महाराजांच्या आणि त्यांच्या पराक्रमाच्या कथा आपण लहानपणापासूनच ऐकत आलेलो आहोत, शिकत आलेलो आहोत, पण या इतिहासाचे खरे साक्षीदार असणारे शिवकालीन किल्ले मात्र आजही दुर्लक्षित राहतात। अरबी समुद्रामध्ये महाराजांचं भलं मोठं स्मारक बांधण्याची मागणी करणारे आणि तिला प्रतिसाद देणाऱ्यांना स्वराज्याची पहिली राजधानी राजगडाचा पुरता विसर पडलेला आहे। शिवजयंतीच्या निमित्ताने पाहूयात एबीपी माझाचा हा खास रिपोर्ट। किल्ले राजगड गुंजवणी मावळ खोऱ्यात मुरुमदेवाच्या डोंगरावरचा हा अभेद्य किल्ला। शिवछत्रपतींचा सर्वात आवडता गड। राजगडावर कोणत्याही दिशेने येताना एखादा डोंगर किंवा नदी ओलांडावीच लागते। म्हणूनच शिवछत्रपतींनी स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून राजगडाची निवड केली। स्वतः शिवाजी महाराज 1645 ते 1672 अशी 27 वर्ष राजगडावर राहिले। या गडानं स्वराज्याच्या निर्मितीच्या अनेक मोहिमा पाहिल्या। सिंहगड सर करण्यासाठी तानाजी मालुसरेंनी राजगडावरूनच कूच केलं होतं। समुद्र सपाटीपासून बालेकिल्ला 1394 मीटर उंचीवर आहे। महाराष्ट्रातलं 3ऱ्या क्रमांकाचं हे उंच ठिकाण आजही राजगडावर चढल्यानंतर हमखास पायाला गोळे येतात। याच किल्ल्यावर रामराजांचा जन्म झाला आणि सईबाईंचं अकाली निधनही इथंच झालं। तीन माची आहेत। सुवेळा माची ज्यावेळी तोरण्यावर धनाच्या 4 घागरी सापडल्या, त्या धनाचा वापर शिवाजी महाराजांनी या किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात केली। त्यावेळी हा ब्रह्मदेवाचा डोंगर असं आधी नाव प्रचलित होतं। त्याच्या नावात अपभ्रंश होऊन मुरुमदेवाचा डोंगर असं नाव प्रचलित झालं आणि त्या मुरुमदेवाच्या डोंगराच्या बांधकामाची सुरुवात करीत असताना सुवेळा माचीला गणपतीचे पूजन करून ज्यावेळी सुरुवात केली बांधकामाला, ती सकाळची शुभवेळ होती म्हणून त्याचं सुवेळा नाव आहे। त्याच्याच पाठीमागे काळेश्वरी बुरुज आहे आणि बाले किल्ल्याच्या पश्चिम दिशेला संजीवनी माची अशी माझ्या माहितीप्रमाणे, माझ्या वाचनातून किंवा ऐकण्यातून, की बाले किल्ल्याचा कडा तोडत असताना एक कडा तोडणारा बेलदार वरून पडला, एवढ्या मोठ्या उंचावून खाली पडला, त्याला तो वाचला, जगला आणि पद्मावती माचीवर पद्मावती देवीचं मंदिर आहे। त्या पद्मावती देवीच्या नावावरून पद्मावती माची हे नाव ह्या माचीला पडलं, 3री माची। आणि बाले किल्ला म्हणजे प्रत्येक किल्ल्याला हा छोटा किल्ला असतोच सुरक्षितेच्या दृष्टीने। बाले किल्ल्यावर जिजाबाईंचा वाडा, जननी देवी मंदिर, ब्रह्मऋषी मंदिर, ब्रह्मऋषी गुहा। शिवाजी महाराजांच्या आधी त्रेतायुगामध्ये ब्रह्मऋषींनी जिथं साधना केली अशी ती गुहा आहे। पूर्वी राक्षसांची भीती असायची ऋषीमुनींना, त्यांना स्वतः गुहा तयार केलेली अशी ती गुहा आजही पाहायला मिळते। पाली दरवाजाचा मार्ग पाली गावातून